आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। लोखंडी रॉड आणि दगडाने बाप लेकाला मारहाण, 2 तोळ्याची सोन्याची चैनही चोरली, 6 जणांविरोधात गुन्हा नोंद। केज येथील विठाईपुरमच्या उत्तर बाजूस रविवार दिनांक 2 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी संगनमत करून रस्त्याच्या कडेला मांडलेला पत्र्याचा डबा उचलत असताना तुम्ही डबा का उचलत आहात असं विचारलं असता आरोपितांनी संगनमत करून लोखंडी रॉड आणि दगडाने बाप लेकांना मारून जखमी केले। सत्यम लोहिया यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याची चैन चोरून घेतल्याप्रकरणी विष्णुदास लोहिया याच्या फिर्यादीवरून 6 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। रविवार दिनांक 2 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विठाईपुरमच्या उत्तरेस असलेल्या ठिकाणी विष्णुदास लोहिया यांनी आरोपींना तुम्ही पत्र्याचा डबा का उचलत आहात असं विचारलं असता आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस म्हणाले की ही जागा आमच्या पंजोबाची आहे आणि म्हणून विष्णुदास लोहिया याला जीवे मारा, मी वकिली व्यवसाय करतो, तुम्हाला कोर्टातून सोडवतो, तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणताच आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पाठीत मारून दुखापत केली। हातातील दगड पाठीत मारून मुक्कामार दिला। फिर्यादीचा मुलगा सत्यम लोहिया हा माझ्या वडिलांना मारू नका असं म्हणताच आरोपींनी त्यालाही चापटा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याची चैन चोरी करण्याच्या उद्देशाने हिसकावून घेतली। तुम्ही काय बघताय, बाप लेकांना जीवेच मारा अशी चिथावणी इतर तिघांना दिल्यानंतर त्या तिघांनी सुद्धा फिर्यादी आणि साक्षीदारांना दगडाने मारहाण केली, डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली। विष्णुदास पापालाल लोहिया यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात सोनू दिलीप सूर्यवंशी, गोविंद राजाभाऊ सूर्यवंशी, मंगेश पांडुरंग भोसले सर्व राहणार विठाईपुरम, कळंब रोड, केज आणि इतर अनोळखी तिघे अशा 6 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे। पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आसद शेख हे पुढील तपास करत आहेत। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।